हॅलो नमस्ते जय शिवराय. मी दिनेश जंगम आणि मी जनक जवळीकर. आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर. जय देव जय महादेवा. जय देव जय महादेवा. जय देव जय महादेवा. जय देव जय महादेवा. आदि श्रेष्ठा ज्योतिर्लिंगा. जय देव जय महादेवा. जय देव जय महादेवा. जय देव जय महादेवा. सोरठी सोमनाथ स्थान सौराष्ट्री. मल्लिकार्जुन राही शैल पर्वती. उज्जैनीच्या महाकालेश्वरा. जय देव जय महादेवा. 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 नमः पार्वती पते शिवार महादेव. मित्रांनो, आज आपण आलो आहोत नीलकंठ महादेव मंदिर सायन येथे. तर या मंदिराची माहिती अशी आहे की या मंदिरात जी आपली महादेवाची जी पिंड आहे ही स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. आणि येथे निरंजन महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या करून इथे हवनकुंडमध्ये अग्नी प्रज्वलित केली होती. ती अग्नी आजही आहे. असे म्हणतात की कोणत्याही शिवमंदिरात होम हवन केले जात नाही, पण ह्या मंदिरामध्ये ही कंटिन्यू अजूनही अग्नी प्रज्वलित आहे. आणि ती आताच्या पिढीनेही ती प्रथा सुरू ठेवलेली आहे. आणि ही जी प्रथा आहे, जी निरंजन महाराज यांचे जे शिष्य होते कदम बाबा म्हणून, त्यांनी ही तशीच पुढे सुरू ठेवलेली आहे. महाशिवरात्री हा एक हिंदू धर्मातला महत्त्वाचा सण मानला जातो, जो धार्मिक विधी, उपवास, जप करून आपण साजरा करतो. सर्व भक्तजन गंगाजल, बिल्वपत्र म्हणजे आपलं बेलपत्र, दूध, मध, फळं, फुले, चंदनाची पेस्ट, राख, दही, तूप आणि अगरबत्ती यासारख्या वस्तू महादेवाला अर्पण करतात. महाशिवरात्री हा सण आपले भगवान महादेव आणि देवी पार्वती यांच्या लग्नाचे स्मरण करतो. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव केले अशी ही एक आख्यायिका प्रचलित आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत नीलकंठ महादेव मंदिर सायन येथे, अँटोफिल चर्च. आपल्या सोबत आहेत मंदिराचे सदस्य. आपले नाव? राजाराम हिनुकले. तर आपल्या सोबत आहेत राजाराम हिनुकले. तर हे मंदिराचे सदस्य आहेत. त्यांच्याकडनं आपण मंदिराची पूर्ण माहिती घेऊया. सर, मंदिराबद्दल आपल्याला जरा सांगू शकता की? मंदिराची स्थापना हे 1944 झालेलं आहे. त्याच्यानंतर 2007 मध्ये आम्ही त्या ट्रस्टच्या बॉडीवर सदस्य म्हणून ह्या पदावरती आलो. मंदिरामध्ये पूर्वीपासून महाशिवरात्री हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असतो. त्याच्यामुळे लोकांची, भाविकांची भरपूर गर्दी इकडे होत असते. आता सरांच्या माहितीनुसार की हे मंदिर जे आहे हे महादेवाचं स्वयंभू लिंग असलेले मंदिर आहे. मंदिरामध्ये सर्व प्रोग्राम होतात. महाशिवरात्री हा मोठा जल्लोषात प्रोग्राम होतो. तर गुरुपौर्णिमा होती. इथे गुरु जे होते कदम बाबा,
त्यांचे जे सर्व शिष्य हे कदम बाबांचे शिष्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून हा महाशिवरात्री उत्सव, दत्त जयंती उत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, रामनवमी, हनुमान जयंती असे प्रोग्राम होत असतात. आणि त्याच्यातून भाविकांची म्हणजे मंदिर हा टेकडीवरती असल्या कारणानं लोकांना ये जाणं करण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावं लागतं. लोकांच्या समस्या असतात, काय असतात, त्यांना ते मनातून बोलतात, भावना बोलतात आणि त्यांच्यात सिद्ध होतात इथे. म्हणजे मनातून जे मनोकामना आपण महादेवासमोर मांडतो ते इथे येऊन त्यांची इच्छापूर्ती होते. तर एवढी आपल्या इथे पब्लिक असते, एवढे आपले भाविक आपल्या इथे येतात. तर माझ्या व्ह्युअर्सला सांगा महाशिवरात्रीचं महत्व कसं आहे आणि केव्हापासून कसं स्टार्ट झालेलं आहे. महाशिवरात्री म्हणजे एक भोले शंकराचं आणि पार्वतीचं एक लग्नच असा हा उत्सव साजरा होत असतो. त्याच्यामधून भाविकांना एक उत्साह होतो की पहाडीवरती म्हणजे शंकर भगवान हे डोंगरावरती असतात. त्यामुळे लोक डोंगरावरती हे स्थान असल्यामुळे लोकांची येणं जाणं भरपूर, गर्दी भरपूर असते इथे. लाखोच्या हिशोबाने लोक येतात. आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच आम्हाला सहकार्य करा. तर मित्रांनो, जसे आपण ऐकलात महादेवाचं मंदिर हे स्वयंभू इथे आहे, तर आपणही इथे यावे. बोला नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.